की बुवा 6वी शक्ती जागृत होते. पण मम्मी पप्पांना सांगतो, काही 6वी 5वी शक्ती जागृत होत नाही. ते डोळ्याले पट्ट्या बांधून दिसते म्हणतात. दे रे ओय, ते पट्टी दे. डोळ्याले पट्ट्या बांधून दिसते म्हणतात, काही दिसत फिसत नाही. 7,500 रुपये फी घेतात. आता आमच्या जिल्ह्यात चालू झालं, तुमच्या बुलढाण्यात येतील. त्याला इंग्लिश शब्द काय आहे? कोण्या महाराजचं नाव घातलं त्याईनं डॉक्टर साहेब, आणि सांगते डोळ्याले पट्ट्या बांधल्यावर तुम्हाला वाचता येते. काही वाचता येत नाही, खालून दिसते अवघं. जर कोणाले डोळ्याले पट्ट्या बांधून जर वाचता येत असेल तर आम्ही डोक्यावर पुस्तक ठेवतो, वाचून दाखव. डोळ्याच्या पाठीमागं ठेवतो, वाचून दाखव. ते चिवत्या बनवून आहे, त्या बाईले बसवा खाली. बाई बसून द्या, उभ्या नको राहू बाई, बस बस बाई. तिच्या अंगात आलं काय हो? बस. हे काय राहते? बस झालं बाबू, बाई पाहू नको. एवढी बाई पाहता का बे तू? इकडे लक्ष ठेव. ते काय राहते? आयडिया आहे. आता हा पेटून राहिला, मी मला पेटून घेतो, पोलीस स्टेशनात तुमचं नाव टाकतो, यायनं पेटून. आता हा मला चटका लागायला पाहिजे की नाही? लागत नाही, महाराज आहो ना. पण विज्ञानाचा माई माय होती अळानी. माई माय म्हणे अवघं कीर्तन कर, पण हे करणं बंद कर म्हणे तू. भेटलं नाही ना आई, मला चटका नाही लागा. आता मला लागतच नाही. काही काही म्हाताऱ्या बायाला वाटीन मरीन नावा, हा मी नाही मरत, तुले घेऊन जाईन मी. आता तुम्ही म्हणाल खरंचले का तू पेटवलं? तसं कसं काही नाही बाया. जगामध्ये जादू नाही, चमत्कार नाही. आता त्या आजीचं मोतीबिंदू ऑपरेशन झालं. आजी देवानं केलं की डॉक्टरनं? बोला आजी. कोण केलं? मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं कोण? डॉक्टरनं केलं ना. त्या बाईला बस बरं बाई खाली बसून जा, काय बाबा बसून जा.